उत्तम अभ्यासू कीर्तनकार हरिभक्तपरायण मोहन महाराज आमटे, मुक्काम पोस्ट कोयाळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड यांचे श्री क्षेत्र मांदळी येथे कीर्तन. काम करायला सुरू केलं, नृत्य सुरू केलं त्या मुलीने. आणि मग तिने अशी डोळली, गुडघ्यावर हात ठेवले, कमरावर हात ठेवले, खांद्यावर हात ठेवले आणि मग वर वाचत करता करता डोक्यावर हात ठेवला. यांनी जागेवर बसतो जावा. काय माझ्याकडे करणार नाही. त्याने फार पहिला अध्याय म्हणजे अर्जुन गीताचा आहे. अर्जुनाने नीती सांगायला सुरुवात केली. आता नीती आपल्या बाजूला सुद्धा राहिली आणि तिचा प्रभाव सुरू झालेला आहे. अर्जुन म्हणतो आहे हे जर कौरव मारले गेले, विठाला विठाला विठाला. अर्जुनाने ज्यावेळेस हे सगळे पाहिले आणि अर्जुन बोलू लागला, भगवान परमात्म्याला नीती सांगतोय अर्जुन. हे कौरव जर सर्व मारले स्त्रियांच्या स्त्रिया विधवा होतील आणि विधवा झालेल्या स्त्रिया मग वर्ण संकर होईल. शिवाय तेवढंच नाही, लुप्त पिंड दकाक्रिया, त्यांना पिंडदान देण्याकरता कोणीच शिल्लक राहिलेलं राहणार नाही. मग ते नरकात राहतील. मग त्यांना वर कोण काढणार? अनेक प्रकाराने नीती भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितली. अर्जुनाने सांगितली ती नीती. भगवान परमात्मा काही बोलत नाही. आणि मग शेवटी पाहिल्यानंतर सर्व झालं आणि अर्जुनाने आपली तिथं त्याला पाहिल्यानंतर विचार मांडला भगवान परमात्म्याकडे, देवा आता मी युद्ध करणार नाही. मी आता युद्ध करणार नाही का? गांडीव संस्रते हस्तात पक्षैव परिदह्यते न शक्नोमि अवस्थातुं. मी आता उभा राहण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलो नाही. माझ्या हातातलं धनुष्य आता खाली निष्ठूप पडत आहे, पाहत आहे. आणि रथाच्या खाली उडी टाकली आणि न योचित गोविंदम, मी आता युद्ध करणार नाही. आणि असा ज्यावेळेस अर्जुनाने जबाब दिला आणि मग भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा आणि मग बोलू लागले. बोलत असताना दुसऱ्या अध्यायाच्या क्रमांकातच बोललेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान बोलतात. पहिला एक श्लोक टाकलाय, क्लेब्यम्मा समगम पार्थ नाही तत्व युपपद्यते. अरे अर्जुना, तुला हे शोभत नाही. तुझ्या अंतकरणाचा ढिलेपणा तो त्याचा त्याग कर, त्याला सोडून दे आणि तू धनुष्य घे, बाण घे आणि युद्धाला सुरुवात कर. तेवढ्यावर अर्जुन ऐकत नाही. आणि मग अर्जुनाचा मोह घालवण्याकरता भगवान परमात्म्याने तत्वज्ञानाच्या उपदेशाला सुरुवात केली. विठाला विठाला भगवान परमात्मा बोलत आहे. अशोच्यानन वशोचत्वं प्रज्ञा वादांश भाषचे गतासून गतासूच न अनुशोचन्ति पंडिताः. आर्यांना न शोभणारी कृती तू आज करून दाखवित आहे. अरे सावध हो जर. तू मारले तर हे मरतील, नाहीतर काय चिरंजीव होतील. आणि तुला जो मोह झाला, देहाबद्दल झाला, त्या आत्म्याबद्दल झाला, त्याचं उत्तर फार गोड दिलेत भगवान परमात्म्याने. देहाबद्दल जर म्हणत असतील, देह आधी काय खरा, महाराज सांगतात हे वाहू का पसारा, जे खरा नाही त्यांच्याच भाषेत सांगतो ऐका.
अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिणः अनाचिनो प्रमेयच तस्मात् युद्धस्व भारत. हे अर्जुना, देह या देहाला अंत आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यू आहे. बरं जड आहे, पुन्हा जड आहे देह, देह चेतन नाही. तुम्हाला मला वाटतं की आपण चेतन आहोत. नाही नाही, याला चालवणारा कोणीतरी आहे. हो, चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. ज्याच्या सत्तेमुळं शरीर चालत आहे, ज्याच्या सत्तेने सूर्य उगवतो आहे, ज्याच्या सत्तेने वारा वाहतो आहे, ज्याच्या सत्तेने समुद्र रेखा ओलांडत नाही, एवढी ज्याची सत्ता, त्याच्याशिवाय पाहता येत नाही. डोळे आहेत, समजा गेला माणूस, गेल्यानंतर त्याला कान नाहीत का, त्याला डोळे नाहीत का, हातपाय आहेत की नाही, सगळं आहे. पण गेल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या मुली, मुलं, नातू, पत्नी सगळे येतात, त्यावेळेस ते एकदा म्हणतात, एकदा तरी डोळे उघडून पाघाना. मग डोळे नाहीत का, पण ती एकदाही डोळा वर सुद्धा करत नाही बुवा. का? त्याच्यातली जी सत्ता होती ती निघून गेली. आणि ती जर सत्ता असतीच ना, त्याच्या चौघाच्या खांद्यावर जातय ना, ऐक बरं, जाताना काय त्याचे पाय जमतेत का, थकतेत का, त्याला बी सवकाच्या करताय मला जाऊन का. बरं, चौघाच्या खांद्यावर बसून चालन, त्यालाही सवा. त्याचं एक कारण आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये सच्चिदानंद बाबा गेले नेवाशाला, आणि गेल्यानंतर त्यांची प्रेत यात्रा चालू होती. प्रेत यात्रा चालू असताना अनेक त्याचे चाहते त्यांना वाट लावण्याकरता निघालेले होते. पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याचा प्रथा होती, सती जाण्याची. सच्चिदानंद बाबाची पत्नी, हिरवं पातळ, हिरवा काकणाचा चुडा, सर्व काही असं आहेवाचं लेणं लिहून ती आता सती जाण्याकरता निघालेली होती. तेवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, सोपा, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई हे सर्व संत मंडळीची दिंडी आहे. आणि आलीन त्याने पाहिलं, कोणी? त्या सच्चिदानंद बाबाच्या मंडळीने, की संत महात्मे आहे, नाहीतरी आपल्या देहाचा आता राख होणारच आहे. बाबा त्यांच्या बरोबर आता माझा देह तर जळून खाक होणारच आहे, पण चालता चालता निदान संतांचं दर्शन घ्यावा. विठाला विठाला म्हणून ती संतांच्याकडे दर्शनाला गेली. कारण फार संतांचं दर्शनाचं महत्व आहे, फार महत्व आहे, किती बोललं तरी कमीच पडणार आहे. म्हणून असे संत, आणि त्या संतांचं दर्शन घेण्याकरता गेली. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि माऊलीने सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याबरोबर हो, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या संयमाचा बांध फुटला, तिचा हुंदका दाटून आला, आणि डोळ्यातले अश्रू माऊलीच्या चरणावर पडल्याबरोबर माऊली सावध झाले. उठवलं तिला, आणि बाई माझा आशीर्वाद ऐकून तुम्हाला रडू कोसळ. त्यावेळेस माऊली ती बोलू लागली, महाराज, माझ्या सौभाग्याचं काही हो, पण तुमच्यासारख्या एका महात्म्याचा आशीर्वाद वायाला जातो आहे, याचं मला फार दुःख होत आहे. बाई, मी समजलो नाही माऊली चमत्कार, आणि बोलले,
माऊली मी समजलो नाही. माऊली बोलतात बाई मी समजलो नाही. तेवढ्यामध्ये तिने सांगितलं हे जी प्रेत चाललेलं आहे ना, हे प्रेत माझ्या पतीचं आहे आणि मी सती जाण्याकरता निघालेली आहे. मग सांगा तुमचा आशीर्वाद सौभाग्याचा कसा खरा ठरेल. आणि मग माऊली गर्दीत असं बाजूला करत करत प्रेतापर्यंत गेले ते चौघापर्यंत. आणि तेवढ्यात त्यांना बोलले टॅकोराव टॅकवा. ते म्हणजे काय कसं वेळे काय असे होते काही तसे होते. काय टेकवित म्हटले कोण होत आहे, जायला गाड्या मिळत नाही, आता गर्दी आहे, काय करायचं. मग त्यातले काही आस्तिक होते ना, ते म्हटले अरे टेकवा म्हणते तर टेकवा ना. आणि मग टेकवलं ते प्रेत. टेकवल्यानंतर त्या बाईने, कारण बाईला विचारलं होतं माऊलीने की तुमच्या पतीचं नाव काय आहे. तेवढ्यात तिने सांगितलं सच्चित आनंद. सच्चित आनंद आहे. माऊलीने त्याचा अर्थ आध्यात्मिक केला. सच्चित आनंद हे कधीच मरत नाही, कारण का त्याला जन्मच नाही. ते ब्रह्माचं स्वरूप आहे. सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यचक्रतोयं पुराणो नान्यते हन्य मनेच जीवे. अरे आत्मा कधी मरत नाही. अयम दाह्य अयम क्लेद्यो अशोच्य एव च. त्याला पाणी भिजू शकत नाही, वारा वाळू शकत नाही, अग्नी ज्याला जाळू शकत नाही. असा जो आत्मा स्वतःचित आनंद स्वरूप असणारा ते आत्म्याचं रूप आहे. आणि मग ते कधी मरतच नाही. आणि मग माऊलीने त्याला 3 हाक मारल्या आणि सच्चिदानंद बाबा जिवंत झाले. जिवंत झाले. आणि अशा मेलेल्या माणसाकडून आमच्या माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा एक ग्रंथ लिखाण करून घेतला. ही संतांची कृपा. विठाला विठाला. आणि मग तेव्हापासून प्रेताला विसावा देण्याची प्रथा पडली. 4-2 महिन्यांनी तिथं त्या गावातला एक ग्रस्त गेला आणि मग सगळेजण म्हणजे अरे टेकवा राव टेकवा टेकवा. आई सच्चिदानंद उठला तर उठला, पण ते उठवणारे कोण होते. करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज. कोण होते. सर्व संतांनी त्यांचं वर्णन करावा. नागबाबा सारख्याने वर्णन करावा. हो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवाळा साधकांचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप कालविनी जड भिंती हलली चांगयांनी भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती. एवढंच नाही मेले माणूस जित उठवी. एवढंच काय श्रीचा जो पुरुष केला ज्याने क्षणात एका क्षणात निमिष न लागता देहपान केला. श्रीचा तो केला पुरुष जेने. एवढा अधिकार त्या ज्ञानेश्वर महाराजांचा, एवढा अधिकार संतांचा. असे संत
आणि जीवनामध्ये भेटणं ही दुर्मिळ आहे आणि म्हणून अशा संतांची संगती दुर्मिळ आहे आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद अति महत्वाचा आहे. म्हणून संत ज्यावेळेस असत उठवणारे कोण होते ते संत होते. हो, म्हणून आजपर्यंत एकही सच्चिदानंद उठला नाही. कारण का उठवणारे ते संत होते आणि म्हणून तेव्हापासून विसाव्याला प्रेताला विसावा देण्याची. म्हणून आपण मी हे सांगत होतो की देह हा जड आहे, हा एक दिवस जातच असतो, याला अंत आहे, वंत आहे. नासिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. काळ सारखी याची वाट पाहत आहे. मला हे महत्वाचं सांगायचं आहे. हा देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू अटळ आहे. मरावाच लागतं. मरण अजून कोणाला चुकवता आलं नाही, लांबवता आलं. सच्चिदानंद बाबाचा मृत्यू झालेला पण लांबवता आलं. आता आज आहेत का सच्चिदानंद बाबा? नाही ना. पण कोण राहिले इथं? येथे उरू नाही आले अवतार. देव सुद्धा इथं थांबू शकले नाही. मग तुमचं आमचं काय? म्हणून अर्जुना सावध हो. देहाला अंतवंत आहे, म्हणून याच्याबद्दल शोक करणं तुला योग्य नाही. तुला शोक करायची गरज नाही. बरं जन हे आपले नातेवाईक, अरे हे तर कवर आहेत. जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे, अंत हे काळीचे नाही कोणी. शेवटच्या टप्प्याला एकट्यालाच यायचं आणि एकट्याने जायचं. आपल्याला माहिती आहे हे लॉकडाऊन झालं ना. लॉकडाऊन
त्या करुणाने सगळ्याला सांगून दिलंय, दाखवून दिलंय. अहो तरी माणसं सावध होत नाही, दुर्दैव आपलं. हा, बापाच्या ममतीला लेकाला नाही बा, आणि लोक गेला तर बाप सुद्धा नाही. अहो नंबर लागत होते, नंबर नगर मध्ये नंबर लागले का? ममतीलाच कोणी नाही. हो, फक्त हात लोटला की 5 मिनिटात राखच बाहेर बुवा. मग हे जन कसं आहे? सगळं दिल्या घेतल्याच आहे. या जगात आपलं कोणीच नाही. हो. आपलं कोणीच नाही. नाही रे नाही कुणाचे कोण कोणाचं नाही. गेल्यानंतर सगळे धागे डोळे तुटून जातात. म्हणून आपल्या या जगात कोणीच नाही. म्हणून या जनसमुदायाबद्दल तुला शोक करणं योग्य नाही. पण धर्माबद्दल जर म्हणावा, धर्माबद्दल, धर्म म्हणजे आचार. धर्म म्हणजे हे आपण त्याचे पद हे अनेक प्रकार पाडले, तो धर्म नाही. धर्म त्याचं नाव आहे. आचाराला धर्म म्हणतात शास्त्रामध्ये. ज्याचा आचार शुद्ध आहे, ज्याचा विचार शुद्ध आहे, ज्याचा उच्चार शुद्ध आहे, त्याचं नाव धर्म. विठाला विठाला. म्हणून तूच आता पद्धत तू झाला. तुझा धर्म काय? क्षत्रियाचा धर्म काय आहे? तो म्हणतो ना मी युद्ध करणार नाही, त्याच्यावरच आण. आणि शेवटी सांगितलं की आत्म्याबद्दल जर म्हणत असतील तर आत्मा हा अमर आहे, त्याला मृत्यू नाही, त्याला देश काल वस्तू परिच्छेद रहित तो परमात्मा आहे. ज्याच्या ठिकाणी देशाची मर्यादा नाही, ऐका, ज्याच्या ठिकाणी कालाची मर्यादा नाही, ज्याच्या ठिकाणी वस्तूची मर्यादा नाही, असा जो असणारा भगवान परमात्मा, तो व्यापक तत्वाने भरलेला, त्याला शास्त्रामध्ये ब्रह्म असं म्हटलं जातं. त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात आणि त्याला जीव सुद्धा म्हणतात.
स्वरूपाचं वर्णन केले. आनंद हे पद असं आहे, त्याला प्रतिशब्दच नाही. सुख म्हटलं की दुःख, शाश्वत म्हटलं अशाश्वत आहे. अनेक पदाला सगळ्याला शब्द आहेत, पण आनंद शब्द म्हटलं त्याला परत दुसरा जोड. म्हणून आनंद त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. म्हणून असा आनंद हा द्वय. 4 पद आहेत त्या अभंगामध्ये. तुकोबराची शैली वेगळी आहे. त्या परमात्म्याचं या अभंगामध्ये 2 लक्षणं सांगितलेले आहेत, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. पहिल्या चरणामध्ये आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय हे स्वरूप लक्षण आहे. आणि जे का निज ध्येय योगी यांचे ही तटस्थ लक्षण आहे. विठाला विठाला. असा जो भगवान परमात्मा व्यापक तत्वाने भरलेला जो ब्रह्म आहे ना, त्याला देशाची, कालाची आणि वस्तूची मर्यादा. कारण आपण आता इथं बसलो, आता आपापल्या घरी आहेत का, आपण मांदळीत आहोत, महाराजांच्या दरबारात आहोत, आत्मारामगिरी महाराज. आता आपण रस्त्यावर आहेत का, गावात आहेत का? नाही. आपल्याला देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा. 100 वर्षापूर्वी आपण होतो का याच्यातला कोणीतरी? पण 100 वर्षानंतर राहणार आहेत का? नाही. कालाची मर्यादा आहे आणि देशाची मर्यादा आणि वस्तूची मर्यादा. एकासारखा एक नाही. ब्रह्म जे आहे ना, ब्रह्म ती एकटच आहे. ब्रह्माला दुसरी जोड नाही. आणि माणसाला माणसासारखं माणूस नाही, तर आकृत्या माणसाच्या आहे. त्या ब्रह्मदेवाची फॅक्टरी जबरदस्त आहे. त्या फॅक्टरीतला माल असा आहे ना, आता आपण मोटर घेतली ना, मोटर जर आपण 3ची फ्लॅन मागितली ना, नुसती दुकानातून दुकानदार देतो, आणली का ववली बस, तर काही बघायचं नाही बा. पण ब्रह्मदेवाची फॅक्टरी अशी आहे, एका माणसासारखा दुसरा नाही. सगळं वेगळं वेगळं आहे. त्याचे कान वेगळे, डोळे वेगळे, बोलणं वेगळं, चालणं वेगळं, सगळा कलर वेगळा. कुठून त्याची फॅक्टरी अशी ओरिजिनल आहे पा, काय फॅक्टरी आहे. म्हणून ब्रह्मदेव हा चतुर आहे. पण ज्या ब्रह्मदेवाला निर्माण करणार असा असणारा आमचा भगवान परमात्मा चतुरा तो चिरोमणी, गुण लावण्याची मुकुट सकळा मणी, नुसता चतुर नाही तर चतुर आपला चतुर शिरोमणी तो भगवान परमात्मा आहे. आणि असा जो भगवान परमात्मा देश काल वस्तू परिच्छेद रहित, आणि त्याला कोणताच अभाव लागत नाही. मी लई चुका देत नाही तुम्हाला, ऐका फक्त. कारण हे आता युट्यूबला जाणार आहे म्हणून थोडं बोलतो. विठाला विठाला. 4 अभावाचा तो प्रतियोगी नाही. त्याला प्राग अभाव नाही, प्रथमचा भाव नाही, तो अनन्य अभाव नाही आणि अत्यंत अभाव नाही. असं ते असणारा ब्रह्मतत्व. हो, मग त्याला मृत्यू नाही, मग त्याच्याबद्दल शोक करणं तुला योग्य नाही. आणि असं ज्यावेळेस अर्जुनाला सांगितलं, आणि मग अर्जुनाला एकाच श्लोकात बात होत होतो, पण अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्व समाजाकरता भगवान परमात्म्याने 700 श्लोकाची गीता सांगितली. 700 श्लोकाची. त्याच्यात भगवान बोललेले जास्त आहे, सगळ्यात जास्त भगवान परमात्मा बोललेले. आणि त्याला एकच श्लोक वाच, पण तिथं कर्म सांगितलं, त्याच गीतेमध्ये उपासना सांगितली, त्याच गीतेमध्ये ज्ञान सांगितलं, आणि त्याच गीतेमध्ये म्हणजे भक्ती सांगितली. विठाला विठाला. म्हणून गीता ही महत्वाची एक प्रस्थानत्रयातलं एक ग्रंथ आहे. 700 श्लोकाचा हा ग्रंथ. गीता निर्माण झाली ती कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव यांच्या युद्धाला तोंड फुटलेलं होतं. आणि अशा प्रसंगी भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. बरं, अजून दुरुक्ती दोष थोडा सुद्धा नाही.
परत परत नाही ना आला एक श्लोक कधी असा, आणि अर्जुन म्हटला बी नाही. आता आपण तर काय बापरे बापरे, आमच्या गावामध्ये पोथी चालली म्हणजे 25 वर्ष, ग्रंथ वाचून वाचून जीर्ण झाला, नवा लागला. पण सांगणारे तेच आणि ऐकणारे बदल नाही. आणि जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुम्ही किती वाऱ्या केल्या, किती तीर्थयात्रा केली, किती दान धर्म केला, व्हायला जायचं नाही पण मुक्त होणार नाही. करू नका असा मी विरोध नाही, पण परिवर्तन घडलं पाहिजे. आणि मनुष्य शरीर मानव देह हा परिवर्तनशील आहे, म्हणून या देहाला फार महत्व आहे. हो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. माणसं फक्त वारीला जातात, माणसं फक्त काय काय करायचे ते करतात. तर माणसासारखा चतुर दुसरा कोणीच नाही. एकदा असं म्हणतात, यमाने त्या हत्तीला विचारलं, का रे सगळ्या प्राण्यात तू लठ्ठ आहे, मोठा आहे, आणि तू जर एवढूसा माणूस म्हटले अंकुश चालवतो, तुला काय वाटत नाही त्याच? ते म्हणला, यमराज ऐका ऐका, तुम्ही फक्त एक काम करता म्हणले, काय? मेलेले माणसं आणतात, जिवंत आणून दाखवा म्हटले. जिवंत माणूस आणून दाखवा, मग तुम्हाला कळेल माणसाची ताकद. त्याने आदेश दिला ना आपल्या, आणि मग ते आले यमाचे किंकर, धावतच आले, चांगला हुशार. पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अगदी प्रकाशित झालेला होता, मध्यानीला आलेला होता, आणि याने बाज टाकून असा झोपला होता आपल्या घराच्या समोर पर्णकुटीत. चौघा त्या यमाच्या दूताने चौघाने 4 खांबाला धरलं त्या बाजूच्या, आणि थट यमपुरीत आणला. थट वर यमराच्या मांडला. मांडल्याबरोबर त्याला जाग आली. जाग आल्याबरोबर ते म्हणा, मी कुठून आलो कडे, कसं आलो मला काही कळलंच नाही म्हटले. पण आलोच ना, पण कुठं आलं म्हटले. विचारलं म्हणजे, अरे यमपुरीत आला तू यमाच्या दरबारात, असंही काय म्हटले. मग त्याच्या खिशाला पेन होताच माझ्या, कागद काढला, पेनवर लिहिलं, यमराज तुमची ड्युटी संपली म्हणले, आता तुम्ही रिटायर झाले म्हणले, आता तुम्ही तुमचे कपडे काढा, या आलेल्या माणसाला घाला, आणि याला सिंहासनावर बसवा, आणि याची म्हणजे सेवा करा. इति विष्णू. कळलं तुम्हाला? हा होय. मग त्यांनी काय संधी सापडली ना, संधीचं सोनं केलं. आपल्यासारख्याचं नव्हतं तो काय. मग त्यांनी आलं माणूस स्वर्गात, तिथं यमपुरीत, की वैकुंठाला पाठवायचं. आलं की वैकुंठाला, आलं की वैकुंठाला. जशी गर्दी झाली ना आता, अशी गर्दी त्या वैकुंठात झाली. हो, काही एखाद्याने वैकुंठी यावे, एखादाच येत होता, पण आता कितीतरी झाले, गर्दीच झाली. विष्णूला वाटलं कोण महात्मा आला, खाली मृत्यू लोक, एवढा उद्धार होतोय. विष्णू आले तिथं यमपुरी, पाहत तर यम आणि ह्या माणसाची सेवा करतोय, त्याचे कपडे घालायला दिलेले. आणि मग त्यावेळेस विष्णूने विचारलं, काय कसं काय यमराज, तुम्ही काय करता ही सेवा? काय नाही म्हणजे, तुमची चिठ्ठी. म्हणून मी नाही चिठ्ठी दिली. म्हणजे तुमचे कोणी सेवकाने? म्हणजे सेवकाने सुद्धा नाही, पाहू द्या म्हटलं चिठ्ठी. आणि मग चिठ्ठी पाहिली, वाचलं, तर यमराज तुमचं आता म्हणजे तुमचे रिटायर झाले, तुम्ही काय करा, कपडे काढा, या माणसाला घाला, आणि त्याची सेवा करा. इति विष्णू. तुमची तर सही आहे म्हटली याच्यावर. आणि मग मात्र विष्णू म्हटले, आता झालं ते झालं, आता बाज कर. हो, तू जा का खाली? म्हणलं, मी काही येणं आहे का खाली जायला? हा, मी बोला नाही. हो, गाबडाचं लगेचच नाही. हो, मी अरे तुमचं संतांचं वाक्य आहे, भगवान परमात्म्याची भेट झाली आणि मृत्यू लोकात गेला, तो शक्य तरी आहे का? पण चल म्हटले माझ्या बरोबर. मला मी एकटं नाही येत, हे हत्तीला घ्यायला म्हटले. अरे म्हणजे त्याचं पाप आहे, पुण्य नाही, काही नाही, भक्ती नाही, तो पशु आहे. म्हणजे एक पशु नाही नेला का तुम्ही पाठीमाग? हा, गजेंद्र नेला ना तुम्ही, त्याचं वजन नाही झालं आणि याचं वजन होतंय का तुम्हाला? आणि मग त्या हत्ती आणि हा माणूस ज्यावेळेस विष्णू बरोबर चालले ना, तेव्हा हत्तीने
अगदी स्मित हास्य केलं आणि यमाकडे पाहिलं का पुरुषार्थ माणसाचा. म्हणून चतुर आहे माणूस कोणाला फसवत नाही. म्हणून सगळ्यात चतुर असेल तर माणूस आहे. आणि म्हणून माणसाला चतुर बनवण्याची ताकद ज्या परमात्म्याकडे आहे तो किती चतुर असेल. आणि म्हणून असा चतुराचा शिरोमणी असणारा भगवान परमात्मा आणि तो अर्जुनाच्या निमित्ताने तो आपल्याला गीता सांगतोय. आणि गीतेमध्ये पहिलं सांगितलं कर्मही सांगितलं गीतेमध्ये. कर्म प्रत्येकाने केलंच पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते केलंच पाहिजे. सजन कसाया विकू लागे माऊ मोठा अभंग आहे संतांचा. सगळ्या संतांची यादी आहे. सजन कसाई जे असला पण सजन असावा. पण माणसं कसाई नाही पण सजन नाही. सजनातले कसाई जाऊ द्या. सज्जन कसायाला मांस विकू लागणारा भगवान परमात्मा. तुम्हाला एकच काय हो सजन कसाई 8 आण्याचं मांस मागितलं ना त्याचा धंदा होता. तो का असं करत नव्हता. पण आयतं आणायचं ना आयतं शिकायचं. मग 40 ग्राम झाला भगवान परमात्मा आणि त्याच्यातच बसलं त्या पारड्यात वजन म्हणून. मग आता तोटा होऊ लागला ना. 8 आण्याला घ्या 8 आण्याला किती बी घ्या. मग कोणी 4 आण्याचं 8 आणे इतकंच. कोणी रुपये मागितलं ना 2 रुपये इतकं जायचं. म्हणून अशा प्रकारचं भगवान परमात्मा 40 ग्राम रूपामध्ये त्या सजन कसायाच्या पारड्यात बसला. आणि मग तुम्ही 8 आण्याचं मागितलं का माल तेवढ्यात लगेच 8 आण्याचंच वजन व्हायचं देव. पण सजन कसाया विकू लागेल. मग भगवान परमात्मा एवढा भोळा आहे. एवढा भक्ताच्या अंकित राहणारा परमात्मा. आणि मग त्याच्याकरता कर्म सांगितलं. कर्मातून पदच्युत होऊ नका. आपल्या वाट्याला आले जे कर्म आहे ते कर्म चोखपणे करा. निश्चित तुम्हाला एक ना एक दिवस तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म सांगितलं, उपासना सांगितली आणि भक्ती सांगितली आणि ज्ञान सांगितलं. मग भक्तीचे अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा, कर्माचा अधिकारी वेगळा, उपासनेचा अधिकारी वेगळा. हो एवढे जर सांगत बसलो तर तुम्ही संध्याकाळपर्यंत येतच जाईल. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला तत्वज्ञान सांगितलं. त्या तत्वज्ञानाने माणसाला मी कोण आहे याची जाण होते. मीची ओळख होण्याकरता ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान त्याला बरवत ज्ञान माऊलीने बोलले. ते ज्ञान पैगा बडवे मनी जरी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वे. भगवान सुद्धा बोलतात ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर सद्गुरुकुळ जावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. मग अपेक्षित आपुले. मग माऊली बोलतात तिथं पाहिजे ना तुम्हाला अगोदर जा सद्गुरु करा आणि त्याची सेवा करा आणि मग ते आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान ज्या माध्यमातून होतं असं ते तत्वज्ञान हेच देतात. मग तत्वज्ञान सोपं नाही. आता फार मोठा विचार आहे. निश्चलदाजीकडे गेलं तर कळण विचार सागरामध्ये प्रक्रिया आलेल्या आहे. कारण विचार सागरामध्ये अनुबंध चतुष्टय आणि साधन चतुष्टय. आणि हे ज्यावेळेस सांगितलं ना तर त्यावेळेस श्रवण मनन निधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन हे सांगितलं. म्हणून ज्ञानाचा अधिकारी ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे समाधी चटक साध्य झालेला आहे हो आणि मुमुक्षुत्व काही मी उद्धार पावेन या भूमिकेवर आलेला आणि तोच ज्ञानाचा अधिकारी. मग आता असं ज्ञान अवघड आहे आणि मग ज्ञानाने आपल्या स्वरूपाची ओळख मोक्ष प्राप्त होतो. पण ते ज्ञान बरोबर सोपं सुटसुटीत आमच्या संतांनी भक्तीच्या द्वारा तुम्हापर्यंत पोहोच करण्याची ताकद त्या संतांनी लावली आणि मग तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दिला आणि तो 12व्या अध्यायामध्ये भक्ती पंथ आहे. मग कसं करायचं, काय करायचं, कुठं जायचं, वागायचं कसं हे सर्व गीतेने सांगितलेलं. आणि अशी जी गीता आज तिचा जन्म आहे. जयंती
शब्द जर तुम्ही बोलले, नाही पुनरावृत्ती तया नरा, त्याला परत जन्म आणि मृत्यू येऊ शकत नाही ना. नाही असं मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात. नाथांचा अधिकार ज्यांच्याकडे 36 वर्ष भगवान परमात्मा राबतो आहे, तिथं धुणं भांडा करतो आहे, पाणी वाहतो आहे, फुलं गंध उगाळून देत आहे 36 वर्ष, असे ते नाथ बाबा. हो, ते सांगतात. नुसतं गीता गीता तुम्ही मुखाने म्हटले तर तुमच्या पाठीमागचं हे जन्म मृत्यूचं दुःख नाहीच झाल्याशिवाय राहत नाही. हो, आणखी नाथ बाबा सांगतात, गीता गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, त्याला परत जन्माला यावं लागत नाही. अहो म्हणजे आम्हाला गीता परत, पण ते आम्हाला पाहायचं काय करायचं, आम्ही ते गीता गीता नुसतं म्हणत होतं. अहो ते येत नाही. मग गीतेची अक्षरे नित्यनेम वाचिता अक्षरे, नित्यनेमाने जर ती अक्षर वाचली, एक 5 जरी वाचला तुम्ही ना, हो, तरी भवसिंधू तरे अर्धक्षणी, अर्ध्या क्षणात, क्षण नाही अर्धाक्षण. फार मोठा इतिहास आहे. अर्धाक्षण डोळ्याची पापणी लावती ना, येऊ याच्यातली आर्थिक एवढी ताकद त्या अक्षरामध्ये आहे. म्हणून एका एका अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत. हा भवसिंधू जो आहे ना, तुम्हा आमच्या पाठीमागे लागलेला हा भवसागर, हो, क्षणात नाही अर्ध्या क्षणातच तरुण जाण्याची ताकद त्या अक्षरामध्ये आहे. आणि मग असं असताना ज्याच्या जीवनामध्ये नेम आहे, ज्याच्या जीवनामध्ये गीतेबद्दल आदर आहे, ज्याच्या जीवनामध्ये परमात्म्याविषयी श्रद्धा आहे, त्याच्या जीवनामध्ये असं नाथ बाबा सांगतात, एक जनार्दनी जयाचा वाहनी,
तया पुरुषोत्तम जणे हे नित्यनेमाने भगवद्गीतेचं पारायण केलं, भगवद्गीतेचे श्लोक वाचले, नुसतं गीता गीता जरी म्हटले तरीही त्याला भगवान परमात्मा विसरत नाही, असं नाथ बाबा शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दने तयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. गीता 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 वाचे ते मनसी, नाही पुनरावृत्ती तया नरा प्रोबार कुमारी. गीता 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 वाचे जे मनसी, नाही पुनरावृत्ती तया नरा. कीर्तन सेवा समाप्त झाली. जाता जाता एक संदेश द्यायचा वाचा. मानवी जीवनाची वाटचाल करत असताना हे जीवन योग्य स्थळाला प्राप्त होण्याकरता लागणारी जी साधनं आहे, जी सामुग्री आहे, भगवान परमात्म्याने ती सामुग्री प्रत्येकाला दिलेली आहे. कुठल्याच प्रकारचं त्या परमात्म्याने कमी केलेलं नाही. मग मानवी जीवनाचं परम प्रयोजन जर काय असेल ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही परमानंदाची प्राप्ती होण्याकरता साधू संतांनी सोपी सोपी साधनं तुमच्या आमच्या पर्यंत पोहोच केलेली आहे आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपलं जीवन सुजलम सुफलम करून घ्यावं हीच अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. पुनश्च एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आपलं जीवन निर्व्यसनी जीवन जगा. थोडा मोठ्यांचे विचार जीवनामध्ये घडवा. सत्य वागा, चांगलं बोला. निश्चित आपलं जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. हाच संदेश खरा कीर्तनाचा आणि हाच संदेश भगवान परमात्म्याने आपल्याला अर्जुनाच्या निमित्ताच्या माध्यमातून या नाथ बाबाने वर्णन केलेल्या अभंगामध्ये दिलेला. आणि म्हणून आज ज्यांच्यामुळं ही सेवा मला प्राप्त झाली ते आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण या संस्थेचे अध्यक्ष सोमनाथजी महाराज
त्यांच्यामुळं मला आपल्या सर्व भक्तगणांची सेवा करण्याची संधी मिळाली। तसेच आज सगळे हे त्यांचे टाळकरी जे आहेत ना, विणेकरी टाळकरी, हे सर्व बालगोपाल जे आहेत ना, कारण हे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे सोमनाथ महाराज करत आहेत। संस्थेत राहिलेले आहेत, ते विद्वान आहेत आणि ते आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा आहेत, हे माझं भाग्यच आहे। तसेच आमचे हे सगळे आता जुने झाल्यामुळे ओळख लवकर सर्व हे आता हे साके महाराज हे वगैरे सगळे, हे पठारे महाराज आहेत, यांचं नाव तुम्हाला ध्यानात आहे। सर्व महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की कार्यक्रम संपूर्ण सर्वांना Sunita. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।